नमस्कार. 4 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल शहरात 2 ठिकाणी घरफोडी. अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम दागिने लांबवले. अठरावल येथे ऊस तोडीसाठी दिलेले पैसे परत मागण्याच्या कारणावरून 34 वर्षीय तरुणाला तिघांची मारहाण. दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून 34 वर्षीय महिलेला पतीची मारहाण. यावल पोलीस ठाण्यात तक्रार. यावल पोलीस ठाण्यात नाशिक विभागीय आयजी यांनी घेतला पोलिसांच्या कामकाजाचा आढावा. यावल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची न्यायाधीशांच्या पथकाकडून तपासणी. 3 दिवसामध्ये 134 शाळा तपासल्या. यावल तालुका सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण स्थगित. अनेक मान्यवरांनी दिला होता पाठिंबा. यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल स्कूलमध्ये राज्य शैक्षणिक उपलब्धी सर्वेक्षण परीक्षा संपन्न. यावल शहरातील जेटी महाजन स्कूलमध्ये इयत्ता 3री ते 6वीच्या विद्यार्थ्यांनी सोडवला राज्य शैक्षणिक उपलब्धी सर्वेक्षणाचा पेपर. तर यावल तहसील कार्यालयामध्ये 46 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेकरिता कर्मचाऱ्यांना साहित्याचे वितरण. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरातील विरारनगर आणि मदिनानगर या 2 भागात घरफोड्या झाल्या आहेत. अज्ञात चोरट्यांनी या घरातून रोख रक्कमसह दागिने लांबवले आहे. तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत एका संशयिताला अटक देखील करण्यात आली आहे. यावल शहरात हरिओम नगरच्या शेजारी मदिनानगर आहे. येथील रहिवाशी रफिक खान नामदार खान यांच्या घरात घरफोडी झाली आहे. मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घराच्या आतील लाकडी कपाटात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. तर दुसऱ्या एका घटनेत शहरातील विस्तारित भागात विरारनगरमध्ये राहणाऱ्या पुष्पा विजय अहिरराव यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील रोकड पळवली. तेव्हा हा प्रकार सकाळी निदर्शनास आला. दोन्ही ठिकाणी चोरीमध्ये 6,700 रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला आहे. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर एका संशयिताला पोलिसांनी अटक देखील केली आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके करीत आहे. तर घरफोडीच्या घटना लक्षात घेता यावल पोलिसांच्या वतीने विस्तारित भागात रात्रीची पोलिसांची गस्त सुरू करावी व अनोळखी इसमाची रात्री तपासणी व्हावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. अठरावल या गावात एका 34 वर्षीय तरुणाने गावातील तिघांना ऊसतोडीसाठी पैसे दिले होते. मात्र ते 3 तरुण ऊसतोडीसाठी आले नाही म्हणून 34 वर्षीय तरुणाने त्यांच्याकडे ऊसतोडीसाठी दिलेले पैसे परत मागितले. तेव्हा त्याचा राग येऊन तिघांनी 34 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा या 3 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. अठरावल तालुका यावल या गावात कोरेगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील नखाता निवृत्ती इंधाटे वय 34 वर्ष हा तरुण आला होता व त्याने अठरावल गावातील कालू भिल, ललिता भिल, विनोद भिल यांना ऊस तोडीसाठी ॲडव्हान्स पैसे दिले होते. तेव्हा ऊस तोडीसाठी दिलेले पैसे परत मागण्यासाठी आलेल्या या 34 वर्षीय तरुणाला या तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा या 34 वर्षीय तरुणाने अठरावल गावातील 3 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. डांभुर्णी या गावात एका 34 वर्षीय विवाहितेला तिच्या पतीने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या रागातून शिवीगाळ करून मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा या 34 वर्षीय महिलेने आपल्या पतीच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. डांभुर्णी तालुका यावल या गावात एक 34 वर्षीय विवाहिता आपली सासू आणि पती यांच्यासह राहते. त्यांच्या पतीला दारू पिण्याचे व्यसन आहे. तेव्हा दारू पिण्यासाठी सातत्याने पती पैसे मागत होते. महिलेने पैसे दिले नाही या रागातून 34 वर्षीय महिलेला तिच्या पतीने शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली. ही घटना त्यांच्या सासूच्या समक्ष घडली. तेव्हा या 34 वर्षीय महिलेने थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पतीने आपल्याला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली अशी तक्रार नोंदवली आहे.
यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर। या गणेशोत्सवापासून ते थेट दिवाळीपर्यंत 5,000ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी ड्रॉ मध्ये। या लकी ड्रॉचं प्रथम बक्षीस आहे स्मार्ट LED टीव्ही, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस सायकल आणि चौथे बक्षीस वॉटर फिल्टरसह अनेक बक्षिसं यात आहेत। त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी RCD प्रोडक्ट खरेदी केल्यावर 15,000च्या खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू। त्याचप्रमाणे यश एजन्सीमध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे, खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे, क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या यश एजन्सी यावल, शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल। यावल पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या कामकाजाचा वार्षिक आढावा घेण्याकरिता नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक IG डॉक्टर BG शेखर पाटील हे आले होते। त्यांनी दिवसभर येथे कामकाजाचा आढावा घेतला। विविध गुन्ह्यात पोलिसांची कामगिरी, यात किती गुन्हे निर्गमित, किती प्रलंबित, त्याचप्रमाणे पोलीस ठाण्यातील दस्तऐवजची त्यांनी तपासणी केली। एकूण कामकाजाचा आढावा घेत त्यांनी समाधान व्यक्त केले। पोलीस ठाण्यामध्ये वार्षिक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक अर्थात IG डॉक्टर BG शेखर पाटील हे यावल पोलीस ठाण्यात आले होते। त्यांचे आगमन झाल्यानंतर पोलीस ठाण्यात त्यांचे स्वागत अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गौडी यांनी केले। यावेळी DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे, यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, त्याचप्रमाणे रावेरचे पोलीस निरीक्षक, भुसावळचे पोलीस निरीक्षक, सावदा पोलीस निरीक्षक, फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सह पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी हजर होते। सुरुवातीला डॉक्टर BG शेखर पाटील यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात CCTVS द्वारे घेतल्या जाणाऱ्या नोंदी, निर्गमित व प्रलंबित गुन्ह्याची माहिती, निकाली काढण्यात आलेल्या गुन्ह्याच्या संदर्भातील अहवाल जाणून घेतला। त्यानंतर मुद्देमालाची त्यांनी तपासणी केली। पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात जप्त व हस्तगत मुद्देमाल व्यवस्थित आहे किंवा कसे याबाबत त्यांनी स्वतः पाहणी केली। त्याचप्रमाणे विविध गुन्ह्यातील जप्त केलेले वाहन आणि इतर सामुग्री ही व्यवस्थित आहे किंवा नाही त्याची देखील त्यांनी पाहणी केली। त्यानंतर त्यांनी विविध अधिकारी कर्मचारी यांच्या कामकाजाचा समोरासमोर आढावा घेतला। एकूणच संपूर्ण वार्षिक तपासणी आणि पाहणीनंतर IG डॉक्टर BG शेखर पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे। यावल तालुक्यातील जिल्हा परिषदच्या शाळांची सध्याची स्थिती काय याबाबत तपासणीकरिता न्यायाधीशांचे एक पथक यावल तालुक्यात दाखल झाले होते। गेल्या 3 दिवसात सदर पथकाकडून यावल तालुक्यातील 134 शाळांची तपासणी करण्यात आली। यामध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा, स्वच्छतागृह, शैक्षणिक प्रगती याची तपासणी या पथकाकडून करण्यात आली असून याचा गोपनीय अहवाल आता शासनाकडे पाठवला जाणार आहे। राज्य शासनाकडून शिक्षण विभागाचे ऑडिट सुरू आहे। यामध्ये यावल तालुक्यातील जिल्हा परिषदच्या विविध शाळांची तपासणी न्यायाधीशसह महसूलच्या अधिकाऱ्यांच्या पथकांनी केले। तालुक्यातील एकूण 134 शाळांची तपासणी या पथकाने केली आहे। या पथकामध्ये न्यायाधीश SK सूर, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार मोहनमाला नाजीरकर, गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार रशीद तळवी यांची उपस्थिती होती। या पथकाने विविध जिल्हा परिषद शाळेमध्ये सध्याची स्थिती काय, स्वच्छतागृह आहे का, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती याचा आढावा घेतला। तेव्हा या पथकाकडून आता शासनाकडे गोपनीय अहवाल सादर केला जाणार आहे। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल। यावल शहरातील भुसावळ टी पॉइंटवर सुरू असलेल्या सकल मराठा समाज बांधवांचे साखळी उपोषण स्थगित करण्यात आले आहे। अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यामुळे येथील उपोषण स्थगित झाले आहे।
यावल येथील भुसावळ टी पॉईंटवर सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते। या साखळी उपोषणात 3 दिवसात विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या। यामध्ये काँग्रेस NSUIचे राज्य सरचिटणीस तथा आमदार श्रीदादा चौधरी यांचे सुपुत्र धनंजय श्री चौधरी, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, उद्योजक श्रीराम पाटील, पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राकेश कोलते, दहीगावचे उपसरपंच देविदास नाना पाटील, राष्ट्रवादीचे गिरधर पाटील, यावल तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरुड, चोपळा येथील DP साळुंके, यश एजन्सीचे संचालक सतीश बळगुजर, जलील पटेल, आदिवासी नेते MB तडवी सर, जयंत अडकमोल, विजय प्रेमचंद पाटील, पवन पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, अनिल जंजाळे, शिवसेना शिंदे गटाचे मुन्ना पाटील, शिवसेनेचे संतोष धोबी, शरद कोळी, जगदीश कवडीवाले, पप्पू जोशी, योगेश चौधरी, प्रवीण लोणारी, शिवाजी रमेश जाधव, मनसेचे चेतन आढळकर, अरुण लोखंडे, सईद शेख, विलास अडकमोल, सारंगधर अडकमोल, विवेक सोनार, अमित भंडारी, जुगल घारू, सुखदेव बोधोळे, अमोल दुसाने, हर्षल बाविस्कर, सुधीर चौधरी, अरुण पाटील, शेखर पटेल, अयूब पटेल, सुधाकर धनगर, ॲडव्होकेट उमेश बळगुजर, नरेंद्र शिंदे, PS सोनवणे, प्रशांत कासार, किशोर नन्नवरे, कामराज घारू, गोपाल सिंग पाटील, ॲडव्होकेट कोमल सिंग पाटील, अनिल जाधव, अयूब खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहसिन खान, वहाब खान, विवेक देवरे, योगेश लावणे, पराग धानोरे, पिंटू लोहार, पद्माकर लोहार, सय्यद बादशाह, पप्पू छोटू पटेल, फारूक शेख, गफ्फार शाह, अशफाक शाह, युवराज जयसिंग पाटील, भरत चौधरी, धीरज युवराज हिवराळे, महेंद्र जावरे, हेमंत दांडेकर, संजू भोई, आरिफ खान, आबिद कच्चीसह अनेक मान्यवरांनी या आंदोलनाला पाठिंबा देखील दिला होता। तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केल्यामुळे सदर आंदोलन देखील स्थगित करण्यात आले आहे। यावल शहरातील विस्तारित भागात सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राज्य शैक्षणिक उपलब्धी सर्वेक्षण परीक्षा घेण्यात आली। गट साधन केंद्र आणि गट शिक्षण विभाग यांच्याकडून ही परीक्षा घेण्यात आली होती। यामध्ये 3री ते 6वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यावल शहरातील विस्तारित भागात सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आहे। या स्कूलमध्ये इयत्ता 3री व 6वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची राज्य शैक्षणिक उपलब्धी सर्वेक्षण स्टेट एज्युकेशन अचीवमेंट सर्वेची परीक्षा घेण्यात आली। ही परीक्षा गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांच्या मार्गदर्शनाखाली गट साधन केंद्राच्या सीमा सातघरे व पंढरीनाथ महाली यांच्या देखरेखीत पार पडली। संस्थाध्यक्ष राजेंद्र महाजन, मुख्याध्यापिका शीला तायडे यांच्या वतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये इयत्ता 3रीचे 30, इयत्ता 6वीचे 30 असे एकूण 60 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। सकाळी 11 ते 12:30 या वेळेत विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला। या परीक्षेकरिता प्रशांत फेगडेसह शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले। यावल शहरातील JT महाजन इंग्लिश स्कूलमध्ये 60 विद्यार्थ्यांनी 1.5 तासात राज्य शैक्षणिक उपलब्धी सर्वेक्षण परीक्षाचे पेपर सोडवले। मोठ्या उत्साहात ही परीक्षा पार पडली। यावल शहरात JT महाजन इंग्लिश मीडियम स्कूल आहे। या स्कूलमध्ये शिक्षण विभागाच्या वतीने गट साधन केंद्राच्या देखरेखीत राज्य शैक्षणिक उपलब्धी सर्वेक्षण
परीक्षा संपन्न झाली। सकाळी 11 वाजता या परीक्षेला सुरुवात झाली होती। प्राचार्य डॉक्टर किरण खेट्टे, प्राचार्य रंजना महाजन, शिक्षिका प्रियंका फेगडे, पर्यवेक्षिका राज्यश्री लोखंडे, गौरी भिरुळ, वैशाली अडकवल यांच्या उपस्थितीमध्ये इयत्ता 3च्या 30 आणि इयत्ता 6वीच्या 30 अशा 60 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यशस्वीरित्या पेपर सोडवला। या परीक्षेकरिता पर्यवेक्षक म्हणून गटसाधन केंद्राचे शेख सलीम, शेख जलालुद्दीन, अरशद खान पठाण यांनी काम पाहिले। मोठ्या उत्साहात JT महाजन इंग्लिश स्कूलमध्ये सदर परीक्षा पार पडली। यावल तालुक्यामध्ये 9 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक आणि 4 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होत आहे। याकरिता 46 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेकरिता कर्मचाऱ्यांना साहित्य वितरण करण्याची कार्यवाही तहसील कार्यालयात सुरू झाली आहे। या सर्व ग्रामपंचायतीमध्ये दिनांक 5 नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे। यावल तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक आणि 4 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक आहे। यामध्ये सर्व मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना आवश्यक ते मतदान प्रक्रियेचे साहित्य तहसील कार्यालयामधून वितरण करण्यात आले। तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार रशीद तळवी यांच्या उपस्थितीत सुयोग पाटील यांच्या वतीने सर्व 46 मतदान केंद्रावर साहित्य वितरण करण्यात आले। साकडी गावात 12 मतदान केंद्र आहेत। किनगाव गावात 5, शिरागळ, बोराडे, कोणावी, गाड्र्या, बोरखेडा खुर्द, थोरगव्हाण, म्हैसवाडी व कासारखेडा येथे प्रत्येकी 3 मतदान केंद्र आहेत। तर सावखेडा सीम येथे 2, मालोद येथे 1 आणि डांभुर्णी येथे 2 असे हे 46 मतदान केंद्र असून या सर्व 46 मतदान केंद्रावर साहित्य वितरण झाले आहे व या सर्व ठिकाणी दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी GT सोनवणे, सचिन जगताप, AY बळगुजर, MP देवरे, MH तळवी, मीना तळवी, बबिता चौधरी, SL पाटील, HN तळवी, VD पाटील, NP वैराळकर, AS खैरनार, SR शेकोकार, KP वायशे यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। तर मतमोजणी दिनांक 6 नोव्हेंबर सोमवार रोजी यावल तहसील कार्यालयात केली जाणार आहे।